नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, आयुक्तांसोबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची बैठक ही संपन्न झालेली आहे. परवा दिवशी ही बैठक झाली. त्या बैठकीतील महत्त्वपूर्ण 17 निकषांवर इथं चर्चा करण्यात आलेली आहे आणि या 17 निर्णयांवर आयुक्तालयांनी काय उत्तर दिलं, कशा पद्धतीने प्रश्न मांडण्यात आले आणि त्यांचं उत्तर काय आलं हे जाणून घेणे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसताईंचा हक्क आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे. नक्की याच्यामध्ये काय काय माहिती नमूद केलेली आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा ताईंनो, 21 मे 2026 रोजी माननीय आयुक्त यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्याची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बघा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारीचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती माधवी सरदेशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली गेली होती. सर्वप्रथम कृती समितीने त्यांची या पदावर नेमणूक झाल्यानंतर प्रथमच बैठक होत असल्याने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. माननीय आयुक्ताबरोबरच माननीय क्षीरसागर, माननीय लोंढे, माननीय काकडे आदी प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. कृती समितीच्या वतीने सुभाष मीम, श्याम काळे, दिलीप उटाणे, सूर्यमणी गायकवाड, राजेश सिंह, दत्ता देशमुख, अतुल दिघे, शैलजा चौधरी, संगीता कांबळे, भगवान दौने उपस्थित होते. माननीय आयुक्तांना मागणीपत्रक सादर केल्यानंतर प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ही बैठक सुमारे 2 तास चालली. तर बघा, मागणी व त्यावरील प्रशासनाचे उत्तर याचा वृत्तांत खालीलप्रमाणे करण्यात आलेला आहे. तर बघा, ते एकूण 17 मुद्दे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रॅज्युटीबाबतच्या निकालानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना महाराष्ट्र शासनाने ग्रॅज्युटी लागू करण्याचे मान्य करूनही ती अजून लागू करण्यात आलेली नाही, तरी ती पूर्वलक्षी पद्धतीने लागू करावी. शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे व तो विचाराधीन आहे, असं उत्तर आयुक्त मॅडम आहेत त्यांनी दिलेले आहेत. पुढे बघा, त्यांनी काय महत्त्वपूर्ण मागणी केली. पुणे भविष्य निर्वाह निधी विभागीय आयुक्तालयात तक्रार दाखल केली असता त्यांना 2 मार्च 2026 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करण्याचे आदेश काढले आहेत. तरी या पार्श्वभूमीवर शासनाकडे प्रस्ताव पाठवून भविष्य निर्वाह निधी लागू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही मागणी संघटनेने केली. तर त्याच्या संदर्भात आयुक्तालयांचं उत्तर बघा, शासन पातळीवर चर्चा करून कार्यवाही केली जाईल, असं आयुक्त मॅडम यांनी उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, शासनाने योगदान आधारित मासिक पेन्शन लागू करण्याची मागणी मान्य केली, परंतु त्याबाबत कार्यवाही पूर्ण झालेली नाही, तरी मासिक पेन्शनचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्याच्यावर आयुक्तालयांचं उत्तर बघा काय आहे. प्रस्ताव तयार झालेला असून तो माननीय मंत्री महोदयांकडे विचाराधीन आहे, असं उत्तर आपल्याला आलेलं आहे. पुढचा बघा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निकालानुसार सेविकांमधून पर्यवेक्षिका नेमणुकीसाठी कमाल वय 55 करण्यात यावे. तर याच्यावर उत्तर बघा काय आलेलं आहे. कृती समितीने माननीय प्रधान सचिवांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, अंगणवाडीचे सर्व कामकाज ऑनलाईन आहेत. त्यात अनेक समस्या येतात, उदाहरणार्थ अपुऱ्या क्षमतेचा मोबाईल, नेटवर्कचा अभाव, सदोष ॲप इत्यादी. तरी ऑनलाईन कामे सुकर होण्यासाठी सर्व अंगणवाड्यामध्ये वायफायची सुविधा द्यावी. 350 रुपये रिचार्जचा खर्च द्यावा. काही प्रकल्पामध्ये काही सेविकांना अद्याप मोबाईल मिळालेले नाहीत, त्यांना मोबाईल व पूर्वलक्षी पद्धतीने प्रोत्साहन भत्ता व रिचार्जचे पैसे द्या, अशी मागणी केली असता उत्तर बघा काय आलेलं आहे. वायफाय सुविधेबाबत प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला जाईल, मोबाईल सर्वांना दिले जातील, असं उत्तर देण्यात आलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, एका बाजूला ऑनलाईन कामकाज होत असताना दुसऱ्या बाजूला रजिस्टरमध्ये माहिती नोंदवण्याचे काम देखील सुरूच आहे. त्यांच्या वारंवार तपासण्या केल्या जात आहेत, तरी अनावश्यक रजिस्टर बंद करावीत व लागणारी सर्व रजिस्टरे शासनाने छापील स्वरूपात उपलब्ध करून द्यावीत. तर त्याच्यावर उत्तर बघा काय आलेलं आहे. रजिस्टर कमी करून आवश्यक ती सर्व रजिस्टरे शासनाकडून दिली जातील. तपासण्यांसाठी दिला जाणारा त्रास हा बंद केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासमोर आलेली आहे. पुढचं बघा महत्त्वपूर्ण प्रश्न, वाढलेल्या ऑनलाईन कामामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणांवर पुरेसे लक्ष देता येत नाही, परिणामी
पालकांचा ओढा हा खाजगी शाळांकडे वाढत आहे, तरी अन्य सर्व कामे कमी करून पूर्व प्राथमिक अनौपचारिक शिक्षणासाठी पुरेसा वेळ द्यावा. याच्यावरती बघा उत्तर काय आलेलं आहे. शिक्षण व आहारासाठी 3.5 तास व अन्य कामांसाठी 3 तास द्यावेत, जेणेकरून दोन्हीमध्ये मेळ साधता येईल, असं उत्तर आयुक्त मॅडम यांनी दिलेलं आहे. पुढचा महत्त्वपूर्ण प्रश्न बघा. आहाराचा दर तिपटीने वाढवावा, इंधनाचा दर 3 रुपये करावा, सध्या मिळणारा पाकिटबंद THR बंद करून त्याऐवजी सर्वांना गरम ताजा आहार द्यावा अथवा कोरड्या धान्याचा पुरवठा करावा. तो 2 महिन्याऐवजी दर महिन्याला देण्यात यावा. याच्यावर उत्तर बघा काय आलं आहे. THR मध्ये बदल केला जाईल, तो दर महिन्याला दिला जाईल, असं उत्तर आयुक्तालयाकडून आलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा. प्रोत्साहन भत्त्यातील चुकीच्या निकषांमुळे प्रोत्साहन भत्ता मिळत नाही. चुकीचे निकष काढून टाकावेत व दैनंदिन व मासिक कामकाज पूर्ण करणाऱ्या सर्वांना संपूर्ण प्रोत्साहन भत्ता द्यावा. याच्यावरती बघा काय उत्तर आलेलं आहे. निकष दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू असून काम पूर्ण करणाऱ्या सर्वांना भत्ता दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा. केंद्राचे मानधन सध्या अनियमितपणे मिळत आहे, तरी ते दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत दोन्ही मानधने एकत्रितपणे नियमितपणे द्याव. प्रवास व बैठक भत्ते, CB अनुदान, साधील भत्ता, अंगणवाडीचे भाडे नियमितपणे अदा करा. सर्व थकीत भत्ते देयके ताबडतोब अदा करा. नागरी प्रकल्पांना निर्धारित नियमानुसार प्रवास भत्ता द्या, अशी मागणी करण्यात आला असता त्याच्यावर उत्तर बघा काय आलेलं आहे. मागणी मान्य असून प्रशासन योग्य कार्यवाही करेल. पुढचा महत्त्वपूर्ण प्रश्न बघा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची पगारी रजा लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, परंतु आयुक्तालयाकडून याबाबत प्रस्ताव जाणे आवश्यक आहे, तरी हा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवण्यात यावा. याच्यावरती उत्तर बघा काय आलेलं आहे. प्रस्ताव तयार करून पाठवला जाईल. पुढचा महत्त्वाचा प्रश्न. महानगरांमध्ये केंद्राने दिलेल्या निकषानुसार अंगणवाड्यांसाठी जागा मिळत नाही व मिळाल्यास त्यांचे भाडे प्रचंड असते, तरी जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांचे भाडे वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात यावा. तर याच्यावरती उत्तर बघा काय आलेलं आहे. सरकारी शाळा व पुनर्वसित इमारतीमध्ये जागा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाडे वाढवण्याचा प्रस्ताव देखील तयार केला जाईल. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा. मदतनीस म्हणून 2018 आधी भरती झालेल्या व सेविकापदी थेट नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या 60 वयाचा नियम लागू न करता त्यांना जुने कर्मचारी म्हणून गृहीत धरून त्यांची सेवा 65 वर्षापर्यंत सुरू ठेवण्याचे 25 फेब्रुवारी 2026 झालेल्या बैठकीत मान्य करण्यात येऊ नये. हा आदेश अद्याप निघालेला नाही, त्यामुळे अशा अनेक कर्मचाऱ्यांची सेवा ही 60 वर्ष वयावर 30 एप्रिल 2026 रोजी समाप्त करण्यात आलेला आहे. तरी हा आदेश ताबडतोब काढून पूर्वलक्षी पद्धतीने लागू करावा व हे सेवा समाप्तीचे आदेश रद्द करावेत. त्यांची सर्वांची सेवा अखंडित धरण्यात यावी. तर त्याच्यावरती बघा आयुक्तालयाकडून काय उत्तर आलेलं आहे. 1 ते 2 दिवसात शासकीय आदेश निघणार आहेत, असं उत्तर आलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा. ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत आहे आणि झपाट्याने लोकसंख्या वाढणाऱ्या विभागामध्ये नवीन अंगणवाडी मंजूर करावी. आदिवासी जिल्ह्यातील नागरी प्रकल्पांना पेसा अंतर्गत मिळणारा अमृत आहार बंद केला जात आहे, तो सुरू ठेवा. दुर्गम भागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता द्या. तर याच्यावरती बघा उत्तर काय आलेलं आहे. केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु नवीन अंगणवाड्यांना केंद्र शासन मंजुरी देत नाही. बघा, महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु केंद्र शासनाने नवीन अंगणवाड्यांना मंजुरी दिलेली नाही. अंगणवाड्यांचे स्थानांतरण करण्यात येईल. सर्व आदिवासी विभागांमध्ये अमृत आहार दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा. अंगणवाड्यांसाठी किंवा लाभार्थ्यांसाठी मिळणारे सर्व साहित्य अंगणवाड्यांमध्ये पोहोच करा. याच्यावरती उत्तर बघा काय आलेलं आहे. साहित्य अंगणवाड्यामध्ये पोहोच करण्याचे टेंडर काढले जाईल, असं उत्तर आलेलं आहे. पुढचा महत्त्वपूर्ण प्रश्न बघा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जनगणना, निवडणूक, BLO आदी कोणतेही अतिरिक्त योजनाबाह्य काम देऊ नका. त्यासाठी होणारी दडपशाही बंद करा. याआधी काढल्या तर बघा उत्तर बघा काय आलेलं आहे. याआधी काढलेल्या आदेशाचा पाठपुरावा केला जाईल, दडपशाही केली जाणार नाही. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा. प्रकल्प
जिल्हा व विभाग पातळीवर दर 3 महिन्याला तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन स्थानिक प्रश्न निकाली काढावेत। याच्यावरती बघा आयुक्तांनी काय उत्तर दिलेले आहे, तसे आदेश काढले जातील। असे एकूण 17 प्रश्नांवर महत्त्वपूर्ण 2 तास ही चर्चा झाली। चर्चेमध्ये ही प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तर याच पद्धतीने देण्यात आले। पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, बैठक अत्यंत यशस्वी ठरली, अनेक प्रश्न निकाली निघण्यास त्यामुळे मदत होईल अशी कृती समितीने आशा व्यक्त केलेली आहे। काही प्रश्नांचा पाठपुरावा पुढील काळात वरिष्ठ व प्रशासन व शासन पातळीवर केला जाईल। बैठक आयोजित केल्याबद्दल आभार मानून बैठकीचा समारोप करण्यात आला। सुभाष मीम, बृजपाल सिंह, दिलीप उटाणे, कमळ परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सरुडे, जयश्री पाटील यांच्याकडून ही महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आलेली आहे। त्यांना जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा। एकूण याच्यामध्ये जे मी तुम्हाला मुद्दे सांगितले ते 17च्या 17 मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि आयुक्त मॅडमनी देखील काय उत्तर दिलेलं आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा, मी तुमच्या कमेंटचं उत्तर